नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. समाजातील अनिष्ट प्रथा आणि परंपरा नष्ट करण्यासाठी 1920 साली आयोजित करण्यात आलेल्या माणगाव परिषदेतून खऱ्या अर्थाने सामाजिक बदलाची सुरुवात झाली, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केले. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 21 व 22 मार्च 1920 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथं दक्षिण महाराष्ट्रातील पहिली बहिष्कृत परिषद आयोजित करण्यात आली होती. या ऐतिहासिक घटनेचा 106वा वर्धापन दिन आज हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की माणगाव परिषदेत संमत करण्यात आलेल्या 15 ठरावांवरूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढील कार्याची दिशा कशी निश्चित झाली याची प्रचिती येते. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात बहिष्कृत वर्गाच्या कल्याणासाठी जी महत्त्वाची पावले उचलली त्यांचा समावेश पुढे बाबासाहेबांनी भारतीय संविधानात केला. संविधानाद्वारे समान शिक्षण, सर्वधर्म समभाव आणि सामाजिक न्याय यासारख्या अनेक मूलभूत घटकांना कायदेशीर अधिष्ठान मिळाले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षण घेत बाबासाहेबांनी जगभरात जो नावलौकिक मिळवला तो आजही समाजासाठी मोठा आदर्श आहे. या उत्कृष्ट कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांनी बार्टी आणि सामाजिक न्याय विभागाचे आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. सर्व मान्यवरांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व परिसराची पाहणी केली. तसेच माणगाव परिषदेवर आधारित होलोग्राफिक शो पाहिला. यावेळी आमदार अशोकराव माने, माजी आमदार राजीव आवळे यांनी मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, आप्पासाहेब पाटील यांचे वंशज दिलीप पाटील, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे, प्रांताधिकारी दीपक शिंदे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे, शशिकांत कांबळे, अनिल कांबळे यांच्यासह अनेक नागरिक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पार्टी पुणे, ग्रामपंचायत आणि बौद्ध समाज माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे स्वागत आणि आभार प्रदर्शन सहाय्यक आयुक्त यांनी केले. कार्यक्रमानंतर रुपेश निकाळजे बीड प्रस्तुत क्रांतीचा साक्षीदार हे एकपात्री नाटक सादर करण्यात आले. तसेच उद्या रविवार दिनांक 22 मार्च रोजी सायंकाळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक उत्कर्ष शिंदे व कबीर नाईक नवरे प्रस्तुत प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.